विधानसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सोलापुरातील माळशिरसमध्ये मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतलाय। तसंच ईव्हीएमची सत्यता तपासणीसाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केलाय। बघूयात। माळशिरस विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार उत्तम जानकर आणि मार्कडवाडी इथल्या ग्रामस्थांनी देखील ईव्हीएमवर आक्षेप नोंदवत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली। गावामध्ये बूथ देखील लावण्यात आले। मात्र सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या प्रक्रियेला बेकायदेशीर ठरवत विरोध केला। लोक अनभिज्ञ नाहीत त्या बाबतीत की बाबा की या कायद्यानुसार काय कारवाई होईल, तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत। हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाहीये आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे, तर कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे। या गावात यापूर्वीच्या 2 निवडणुकांमध्ये आमदार उत्तम जानकर यांना जास्त मताधिक्य होतं। अगदी 2024 मधल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली होती। मात्र नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जानकर यांना 843 आणि भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मतं पडली। ईव्हीएममुळे मतं दुसरीकडे गेल्याची शंका जानकर समर्थकांनी व्यक्त केली आहे। प्रशासनानं हे आमच्यावर जे गावावर जो दबाव आणला त्याचा निषेध करण्यात आम्हा गावकऱ्यांना वाटतं। इथूनच बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मतं नेमकी कुठे गेली याचा शोध सुरू झाला। ग्रामस्थांनी 3 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया मतपत्रिकेवर घेण्यासाठी तहसीलदारांकडे मागणी केली। मात्र ही मागणी प्रशासनानं फेटाळली। मागणी फेटाळल्यानंतर आमदार उत्तम जानकर समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा अट्टहास कायम ठेवत मतदान प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांच्या कारवाईच्या बडग्याच्या इशाऱ्यानंतर मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली। प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी परवानगी देत नाही आणि दहशतीमुळे आम्हाला किमान 1500 मतदान तरी पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला या मतदानाला यायला तयार होत नाहीत। म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत। ही लढाई आम्ही सोडणार नाही। दुसरीकडे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी ईव्हीएमला बदनाम करण्याचं षडयंत्र रणजित सिंग मोहिते पाटील यांनी केल्याची टीका केली आहे। जानकर काय म्हणतो याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही, कारण उत्तम जानकर प्यादे आहे, यातला मास्टरमाइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे। त्याच्यामुळे रणजित सिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र त्या ठिकाणी इलेक्ट्रोल सिस्टीमला टार्गेट करण्याचं काम केलं, तिथल्या जनतेने याला उत्तर दिलं। एकही व्यक्ती मतदानाला गेली नाही। मार्कडवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी संपूर्ण राज्यात आणि देशात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मार्कडवाडी ग्रामस्थांच्या प्रयत्नांची चर्चा होतीये। सचिन कसबेसह प्रताप नाईक, झी 24 तास, सोलापूर।